नमस्कार मित्रांनो, 14 फरवरी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. व्हॅलेंटाईन डे म्हटलं की प्रेमाचा दिवस. खरं म्हणजे आपल्या मनात जे साठलेलं आहे, दाटलेलं आहे कुणातरी बद्दल, आपल्या मनामध्ये साठून राहिलेलं प्रेम ते व्यक्त करण्याचा, मनसोक्त व्यक्त करण्याचा, मुक्तपणे व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. मित्रांनो, खरं म्हणजे प्रेम काही कोणी एका दिवशी होत नसतं आणि एका दिवशीच ते व्यक्त करायचं नसतं. म्हणून प्रेमाचा कोणता एक दिवस नसतो, प्रेमाचे हे सारं आयुष्यच असतं. प्रेम ही आदिम कल्पना आहे. प्रेम म्हणजे जीवन. एखाद्या आवडत्या व्यक्तीसाठी आपल्या मनाची समर्पित झालेली भावना म्हणजे प्रेम. मित्रांनो, कोणत्या तरी एका कवीने म्हटलेलं आहे की प्रेमाला उपमा नाही, हे देवा घरचे लेणे. खरं म्हणजे प्रेमाला उपमाच नाही. प्रेम अतिव सुंदर आहे. प्रेम पाण्यासारखं निर्मळ आहे, निस्वार्थी आहे. प्रेम हे आपल्या आदिम संस्कृतीचा सारांश आहे. आणि म्हणून प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावर करावं मित्रांनो? तर कवी कुसुमाग्रज प्रेमयोग या कवितेमध्ये म्हणतात की प्रेम कुणावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, त्याचप्रमाणे कुब्जेच्या कुबडांवरही करावं. प्रेम भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं आणि त्याच पद्धतीने दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासुरीतून पाझरणाऱ्या त्या सप्तसुरांच्या चांदण्यावर करावं. तर यमुनेच्या डोहात जहरून टाकणाऱ्या त्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. मित्रांनो, प्रेम अगदी ज्याला मारायचं आहे त्याला त्याच्यावर करावं आणि ज्याला तारायचं आहे त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. कारण प्रेम योगावर करावं, प्रेम भोगावर करावं आणि त्याहून अधिक प्रेम त्यागावर करावं. का करावं प्रेम? कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश आणि त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष. प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश आणि त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यावरील त्याच्या अभुद्याची आशा. अगदी एकमेव. आणि म्हणून प्रेम कुणावरही करावं. मित्रांनो, प्रेम ही अशी उपजत नैसर्गिक आणि भरभरून देणारी गोष्ट आहे. म्हणून व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं प्रेम दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, खरं म्हणजे प्रेम हे 2.5 अक्षर, पण या 2.5 अक्षरामध्ये अवघं विश्व सामावलेलं आहे. जे तुम्ही आम्ही जुळलेलं आहो ना, ते एकाच बंधामुळे. कोणतं बंध आहे ते? अदृश्य असं बंध आहे. पण तरीही तुम्हाला माझ्याबद्दल आत्मीयता वाटते आणि तुमच्याबद्दल मला प्रेम वाटते. का वाटतं? या दोघांमधलं असं कोणतं नातं आहे? तर ते प्रेमाचं नातं आहे. आणि म्हणून मित्रांनो, प्रेम हे या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भरलेलं आहे. प्रेमामुळेच माणसं एकमेकांमध्ये जुळलेले आहे. आणि म्हणून प्रेम हा आपल्या जीवनाचा सर्वांगीण महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून प्रेम कुणावरही केलं पाहिजे. खरं म्हणजे प्रेम ही करण्याची आणि घेण्यात येण्याची गोष्ट नाही, तर ते समर्पित त्यागाची भावना आहे. म्हणून मित्रांनो, संत कबीर असं म्हणतात की प्रेम हे काही असं रस्त्यावर विकलं जात नाही, एखाद्या बाजारामध्ये ते विकलं जात नाही. प्रेम न बाड़ी उपजे, प्रेम न हाट बिकाय. संत कबीर म्हणतात की प्रेम न हाट बिकाय, प्रेम न बाड़ी उपजे, शीस दे ले जाए. म्हणजे ज्याला पाहिजे असेल ते काही असं बाजारातून मिळणार नाही, ते किराणा दुकानामधून मिळणार नाही, ते शेतीतून निर्माण होणार नाही. तर ज्याला पाहिजे शीस दे ले जाए, शिर द्यावं लागतं, समर्पण करावं लागतं, त्याग करावं लागतं. खरं म्हणजे प्रेम म्हणजे त्यागाचं दुसरं नाव प्रेम. आणि म्हणून संत कबीर असं म्हणतात की पोथी पडी पडी सो भया न कोई पंडित होय. खूप विद्वान झालाय,
खूप पुस्तकं वाचले, खूप ज्ञानी झाला, पण कोणी त्याने विद्वान होत नाही. पढे सो प्यार के ढाई आखर, पढे सो पंडित होय. म्हणजे ढाई आखर प्यार के पढे सो पंडित होय. ज्यानं 2.5 अक्षराचं प्रेम वाचलंय म्हणजे तो जगलाय. त्याचं जीवन, त्याचं मन प्रेमाने असं ओथंबून वाहते आहे, तोच पंडित. मित्रांनो, प्रेम एवढं महत्वाचं आहे. आणि म्हणून या प्रेमाची अभिव्यक्ती करण्यासाठी, आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी, ते दुसऱ्याला सांगण्यासाठी आपण आयुष्यभर प्रेम करतो. पण कोणता तरी दिवस, असा एखादा दिवस, एखादा मुहूर्त असावा लागतो की ज्या दिवशी आपण मनातलं प्रेम भडभडून असं व्यक्त करू. तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. खरं म्हणजे हा व्हॅलेंटाईन डे इंग्रजांपासून आलेला आहे, रोम मधून आलेला आहे. पण आपल्याकडेही वसंत पंचमी आहेच की. वसंत पंचमीच्या निमित्तानं आपण प्रेम दिवस साजरा करतोच. आता आज आपण जाणून घेऊया की हा व्हॅलेंटाईन डे काय, का बरं साजरा करतो आपण, कशासाठी साजरा करतो. मित्रांनो, व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. प्रेमाचा दिवस का साजरा करायचा? प्रेम तर आयुष्यभरच करायचं, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत. आणि प्रेम, आपल्या डोक्यामध्ये जी प्रेमाची चुकीची संकल्पना असते ती थोडी काढून टाका. आपल्या डोळ्यावरचा परंपरागत प्रेमाचा चष्मा काढून टाका. नव्या स्वरूपात पहा, नव्या दृष्टीने पहा, नवा दृष्टिकोन ठेवा. आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण इथल्या प्रत्येक वस्तूवर, प्रत्येक गोष्टीवर, प्रत्येक घटकावर, जिवंत, तो सजीव असेल, निर्जीव असेल, माणसांवर, प्राण्यांवर आपण प्रेमच करतो आहे. आणि म्हणून प्रेम ही अशी अमर्याद भावना आहे, तिला संकुचित होऊ देऊ नका. व्हॅलेंटाईन डे का साजरा करायचा मित्रांनो? तर मग आपल्याला लक्षात येतं की व्हॅलेंटाईन नावाचा एक संत होता. हा रोम मध्ये संत होता. तर यांनी काय केलं की रोम राज्यातून खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन डे ची सुरुवात झालेली आहे. प्रेमाच्या अभिव्यक्तीचा दिवस असा आपण याला मानतो आहे. आणि रोम मध्ये काय होतं की रोम मध्ये केलेडियस नावाचा एक राजा राज्य करत होता. हे झालं इसवी सन 200-300 शतकामध्ये. केलेडियस नावाचा राज्य करत होता. आता तो जो राजा होता, त्या राजाला प्रेमाबद्दल फार तिटकारा होता, प्रचंड संताप होता. खरं म्हणजे तो म्हणायचा की प्रेम म्हणजे टाइमपास आहे, प्रेमातून काही व्यक्त होत नाही. आणि म्हणून त्याने आपल्या राज्यातील सैनिकांना प्रेम करायची बंदी केली होती आणि लग्न करायचीही बंदी केली होती. मित्रांनो, प्रेम ही माणसाची आदिम भावना आहे. प्रेम ही माणसाची आवश्यक अशी भावना आहे. ती जर त्याच्यापासून काढून घेतली तर माणूस नावाचा व्यक्ती शिल्लकच राहणार नाही. आणि मग त्या राजाला असं वाटायचं की प्रेम हा टाइमपास आहे. आणि म्हणून मग सैनिकांवर प्रेम करण्याची किंवा लग्न करण्याची बंदी आणली. व्हॅलेंटाईन नावाचा संत तिथे निर्माण झाला. आणि त्या संताने प्रेम म्हणजेच खऱ्या अर्थानं इथलं आदिम तत्व आहे ते. आणि म्हणून एका माणसाने दुसऱ्या माणसांवर, प्रत्येक वस्तूंवर, प्रत्येक घटकावर प्रेम केलंच पाहिजे, कारण प्रेम हेच आपल्या जीवनाचं सार आहे, असं तो सांगायचा. आणि त्याने काय केलं व्हॅलेंटाईनने? तर व्हॅलेंटाईनने तिथल्या सैनिकांचं लग्न लावून दिले, त्यांचे विवाह करून दिले, एकमेकांवर प्रेम करायचं शिकवलंय, प्रेमाचा संदेश दिला. आणि सगळे सैनिक मग प्रेम करू लागले, त्यांच्यामध्ये चैतन्य भरलं. आणि हे राजाला खपलं नाही, हे राजाला पटलं नाही. आणि राजाने मग व्हॅलेंटाईनला शिक्षा दिली. व्हॅलेंटाईन जेलमध्ये गेले, त्यांना शिक्षा झाली, तिथे तुरुंगात गेले. आणि तुरुंगात गेल्यानंतर तिथेही ते प्रेम वाटायला लागले, लोकांवर प्रेम करायला लागले. प्रेम करता करता काय झालं की जेलरची जी मुलगी आहे तिच्यावरच व्हॅलेंटाईनचं प्रेम जडलं. ती सुद्धा व्हॅलेंटाईनवर प्रेम करायला लागली. आणि मग आपल्याच मुलीवर हा प्रेम करतो म्हणून जेलरने त्याला फाशी द्यायचं ठरवलं. व्हॅलेंटाईनला आता फाशी होणार, पण फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने त्या प्रेयसीला, त्या प्रेमिकेला पत्र लिहिलंय. आणि त्या पत्रामध्ये शेवटी तो लिहितो की तुझाच व्हॅलेंटाईन. शेवटी पत्र लिहिलंय आणि नंतर मग त्याला फाशी झाली. मित्रांनो, आयुष्यभर ज्या माणसाने प्रेमाचा उच्चार केला, प्रेमाचा प्रसार आणि प्रचार केला, माणसं ज्याप्रमाणे सागर पाण्याने ओथंबून असतो त्याचप्रमाणे माणसाच्या मनामध्ये सुद्धा प्रेम भावना ही ओथंबून ओसंडून वाहिली पाहिजे. सगळे माणसं प्रेमाच्या या बंधामध्ये बांधले गेले पाहिजे, हे आयुष्यभर तत्व त्याने लोकांमध्ये पेरण्याचं काम केलं. त्या व्हॅलेंटाईनला त्या जेलरने
फाशीची शिक्षा दिली, फाशी दिली आणि ज्या दिवशी फाशी झाली तो 14 फेब्रुवारी हा दिवस होता. म्हणून प्रेमासाठी ज्या संताने आपलं जीवन खर्ची घातलं, प्रेमासाठी त्याला मरण पत्करावं लागलं, त्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ 14 फेब्रुवारी हा दिवस प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करत असतो. मित्रांनो, आता मग व्हॅलेंटाईनला फाशी झाली, पण ही विचार मेलाय का? नाही. प्रेमाचा विचार व्हॅलेंटाईन जिवंत असताना जेवढं काम साधल्या गेलं नाही, त्याच्या मरणाने ते काम साधलंय आणि लोक मोठ्या प्रमाणात प्रेम करू लागले, त्याच्या स्मृतींना उजाळा देऊ लागले आणि तेव्हापासून प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे सुरू झाला. मित्रांनो, हा व्हॅलेंटाईनचा उत्सव जो आहे तो रोम राज्यामध्ये पुन्हा सुरू झालाय. तो राजा जो आहे तो पोप गेलेसियस I याने हा प्रेमाचा उत्सव सुरू केला इसवी सन 496 मध्ये. म्हणजेच व्हॅलेंटाईनचा मृत्यू जो झाला होता तो 14 फेब्रुवारी इसवी सन 269 मध्ये आणि त्याच्यानंतर मग रोम राज्यामध्येच पोप गेलेसियस याने हा उत्सव सुरू केला. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे हा उत्सव सुरू केला. केव्हा सुरू केला? तर इसवी सन 496 पासून सुरू केला आहे. खरं म्हणजे रोम फेस्टिवल मधून याची सुरुवात झाली आहे. रोम हा अत्यंत उत्सवप्रिय देश होता. त्या फेस्टिवल मधून या व्हॅलेंटाईनची सुरुवात झाली आणि पुढे मग इंग्लंडमध्ये आले. इंग्लंडमध्ये हा मोठ्या प्रमाणात उत्सव व्हायला लागला. इंग्रज जेव्हा जगावर राज्य करायला लागले, त्यांची भाषा अनेक देशांमध्ये गेली, तेव्हा त्या भाषेच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन डे साजरा व्हायला लागला. आपल्याकडे सुद्धा इंग्रज आले आणि इंग्रजांच्या अनुकरणातून व्हॅलेंटाईन डे साजरा व्हायला लागला, प्रेमाचा दिवस साजरा व्हायला लागला. मित्रांनो, या व्हॅलेंटाईन डेला लोक काय करतात हो? तर व्हॅलेंटाईन डे हा जगामध्ये अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. हा फेस्टिवल असतो. खरं म्हणजे या फेस्टिवलमध्ये भारताच्या आदिम आणि आदिवासी संस्कृतीमध्ये एक विवाहाची पद्धत आहे. त्या विवाहाच्या पद्धतीमध्ये, त्या फेस्टिवलमध्ये, त्या सणामध्ये हे मुलं मुली नाचतात, घेर करून नाचतात आणि नाचता जर एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडली तर तो त्याला पळवून घेऊन जातो आणि तिच्यासोबत लग्न करतो. याला राक्षसी विवाह असंही म्हटलं जातं. म्हणजे त्या लग्नाची, त्या विवाहाची सुरुवात त्या फेस्टिवल मधून होते. त्याच पद्धतीने इंग्रजांमध्ये सुद्धा हा किंवा जगामध्ये हा अशा पद्धतीचा फेस्टिवल होतो. त्या फेस्टिवलमध्ये काय करतात तर त्या फेस्टिवलमध्ये अनेक मुलं मुली एकत्र येतात आणि एकमेकांना चिठ्ठ्या देतात, एकमेकांना प्रेमाचा संदेश देतात, एकमेकांना चॉकलेट वाटतात, बुके देतात आणि घेर धरून नाचतात. त्यामध्ये ते मग बॉयफ्रेंड होतात, ते मग गर्लफ्रेंड होतात आणि असं करता जर त्यांच्यामध्ये मग प्रेमाचं सूत जुळलं तर मग पुढे जाऊन ते लग्नही करतात. प्रेमाचा अशा पद्धतीने विकास लग्नापर्यंत, मॅरेज पर्यंत होतो. मित्रांनो, हा जो व्हॅलेंटाईन डे आहे तर ख्रिश्चनांनी आपल्या धर्मामध्ये सुद्धा फेस्टिवल म्हणून साजरा करतायत. म्हणजेच जगामध्ये प्रामुख्याने इंग्लंडमध्ये किंवा पोप ख्रिश्चनांमध्ये व्हॅलेंटाईन डे याला अत्यंत महत्वाचं आहे. प्रेमाच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे. आपला एक धार्मिक उत्सव म्हणून, सण म्हणून याला साजरा करतात. अलीकडे हा भारतामध्ये सुद्धा साजरा होऊ लागला. मधल्या काळात आपल्याला माहित आहे की बजरंग दल असेल किंवा काही राजकीय पक्षांनी व्हॅलेंटाईन डेला प्रचंड विरोध केला. कारण ही इंग्रजांची संस्कृती आहे आणि म्हणून ती स्वीकारायची नाही. प्रेमाचा दिवस स्वीकारायचा नाही. मित्रांनो, खरं म्हणजे व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस, याला विरोध व्हायचं कारण नाही. कारण भारतीय माणसं प्रेमाचे पूजक आहे, योनीपूजक आहे, ते लिंगपूजक आहे ते. आणि तुम्हाला माहित आहे की करायचं कशाला परस्पर विरोधी राहायचं. एकीकडे भारताची प्रचंड लोकसंख्या वाढत आहे आणि तरीही तुम्ही प्रेमाला विरोध करताय, हे कुठेतरी चुकते आहे. मित्रांनो, प्रेम ही कोणा एका व्यक्तीची मक्तेदारी नाही आहे, तर एकाने दुसऱ्यावर भरभरून प्रेम करावं अशी ही मुक्त, सर्वांग सुंदर, अत्यंत पवित्र अशी ती भावना आहे. आणि म्हणून प्रेम दाबून ठेवता येत नाही. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखाद्या मुलींसोबत घडघड बोलताय तेव्हा तुमचं मन निर्मळ होतं आणि जर तुम्ही बोलत नसाल, निव्वळ टुकूर पाहत असाल तर तुमच्या मनामध्ये दाबलेली ही प्रेमाची भावना त्याचं विकृत रूप होतं. म्हणून मुलं मुली एकत्र आले पाहिजे, ते बोलले पाहिजे.
खरं म्हणजे हे प्रेम मुला मुलींपुरतच आहे का? नाही. आपल्या घरचा एखादा आवडता ड्रेस असेल, तो जेव्हा फाटतो त्याच्यावरही आपण प्रेम करतो. प्रेम हे केवळ माणसांवरच नाही, प्रेम हे केवळ मुली मुलींवरच नाही आहे, तर प्रेम ही भावना आपल्या आवडत्या घटकांवर आपण जे जीवापाड जिव्हाळा करतो, आपुलकी करतो, त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कणव असते, जिव्हाळा असते, आदर असते, निष्ठा असते, या सगळ्या गोष्टींना पर्याय म्हणजे प्रेम आहे. मोठ्यांबद्दल आपल्या मनात जो आदर आहे म्हणजे प्रेम आहे. लहान व्यक्तींबद्दल जो स्नेह आहे तो म्हणजे प्रेम आहे. एखाद्या शेजाऱ्याबद्दल जी आत्मीयता आहे ते म्हणजे प्रेम आहे. कुणाचा ऍक्सिडेंट झाला, अरे रे व्हायला नको होता, म्हणजे ती आपुलकी आहे, आदर आहे, म्हणजेच प्रेम आहे. प्रेमाला संकुचित दृष्टीने पाहू नको. मित्रांनो, एक उदाहरण सांगतोय. एक शिक्षक होत आहे आणि जेव्हा शिकवण्यामध्ये, अभ्यासक्रमामध्ये प्रेम हा शब्द आलाय की तो प्रेम शब्द हा गाळूनच टाकायचा आणि हनुमान उडी घेतल्यासारखं तिथून तो पार पुढे जायचा. तोंडातून प्रेम हा शब्द सुद्धा तो वर्गामध्ये उच्चारायचा नाही. मित्रांनो, प्रेमाशिवाय माणसाला जगता येतं का? नाही ना. मग ज्याच्याशिवाय आपल्याला जगता येत नाही, खरं म्हणजे जेवढा श्वास महत्वाचा आहे, हवा महत्वाची आहे, तेवढाच माणसाला प्रेम महत्वाचं आहे. प्रेमाशिवाय माणसाच्या आयुष्याला पुरेपूर येतच नाही आणि म्हणून प्रेम ही सर्वांग सुंदर भावना आहे. प्रेमाला टाळू शकत नाही. प्रेमाबद्दलचा दृष्टिकोन थोडा आपण सकारात्मक केला पाहिजे, बदलवला पाहिजे. आणि म्हणून मग भारतामध्ये प्रेम डे होतो का? भारतामध्ये अशा पद्धतीचा उत्सव होतो का प्रेमाचा? मग आपल्या लक्षात येतं की भारतामध्ये सुद्धा प्रेमाचा उत्सव होतो. केव्हा होतो? तर वसंत पंचमीला. खरं म्हणजे मित्रांनो, आता वसंत पंचमीची फरवरी महिन्यामध्ये वसंत पंचमीला, वसंत ऋतूला सुरुवात होते. आणि वसंत ऋतू म्हणजे थंडी फार अशी कडकडून थंडी राहिलेली नाही, पण पूर्ण गेलेली नाही. थंडी आणि उन्हाळ्याची चाहूल अशा पद्धतीने संमिश्रण, दोन ऋतूंचं संमिश्रण यामध्ये होतं. खरं म्हणजे आरोग्यासाठी हा ऋतू अत्यंत चांगला राहतो. कडाक्याच्या थंडीने आपलं शरीर असं कुडकुडत नाही आणि प्रखर उन्हाने आपलं शरीर कोमेजूनही जात नाही. दोघांचं मधुर मिलन या पंचमीमध्ये होतं, वसंत ऋतूमध्ये होतं. आणि म्हणून वसंत ऋतू हा आरोग्यासाठी, वातावरणासाठी आणि एकूणच माणसाच्या प्रेमासाठी अत्यंत सुखदायक, आरोग्यदायी आणि अत्यंत चांगला ऋतू आहे. आणि म्हणून मग वसंत पंचमीला प्रेमाचा दिवस आपल्याकडे होत होता. मित्रांनो, तुम्ही जर चित्रपट पाहत असेल तर वसंत पंचमीला एका चित्रपटामध्ये एका आजोबाने आजीला प्रपोज केलेला आहे. म्हणजे वसंत पंचमी हा आपल्याकडे प्रेमाचा दिवस मानला जातो. पुन्हा आपल्याला माहित असेल की हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे, हे गाणं आपल्याला माहित आहे. मित्रांनो, आपण प्रेमाचे पूजक आहोत. प्रेम म्हणजेच भारतीय संस्कृतीचं एक गमक आहे. भारतीय संस्कृती ही प्रेमाने अशी ओथंबलेली आहे, त्यामुळे प्रेमाला नाकारता येत नाही. भारतामध्ये कुठेतरी पुराणामध्ये प्रेम ही भावना वसंत पंचमीला साजरी करत होती का? मग लक्षात येतं, करत होती. मित्रांनो, वसंत पंचमीला पंढरपूरला विठ्ठल आणि रखुमाईचं लग्न झालं असं मानतात. वसंत पंचमीलाच आपले जे दैवत आहे पंढरपूरचे विठ्ठल आणि रखुमाई यांचं वसंत पंचमीला लग्न झालं असं मानतात. आणि म्हणून आजही पंढरपुरात वसंत पंचमीला लग्नाचा म्हणजेच पांडुरंग आणि रखुमाईच्या लग्नाचा सोहळा साजरा होतो. पांढऱ्या शुभ्र पोशाखात असलेले, नटलेले, अलंकाराने नटलेले आपले पांडुरंग आणि सालंकृत अशी ती रखुमाई यांच्या मधात आंतरपाठ ठेवला जातो आणि अशा पद्धतीने त्यांचं लग्न लावलं जातं वसंत पंचमीला, प्रेमाचा दिवस. मित्रांनो, आणखी अनेक देशांमध्ये, आपल्याच देशामध्ये अनेक भागांमध्ये कामदेवांची पूजा होते. कामदेव हा खरं म्हणजे प्रेमाचं एक प्रतीक आहे. कामदेवाची आणि रती यांचं पूजन होत असते. पुराणाचे अभ्यासक देवदत्त पटनाईक असं या संदर्भात म्हणतात की या दिवशी मदन देवता व कामदेवता यांची पूजा करण्याची प्रथा आदिम काळामध्ये म्हणजे पुराण काळामध्ये होती. कामदेवता आणि रती देवता यांची पूजा करण्याची प्रथा होती. आपण आपल्या शरीराची पूजा करायची, रथ क्रीडेची पूजा करायची
आणि मग त्यामध्ये रस, भाव, शृंगार यांचा हा अगदी उत्सव होता. म्हणजेच वसंत पंचमीला म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला, प्रेम दिवसाला आपल्या पुराणाचा सुद्धा संदर्भ आपल्याला इथे मिळतो आहे. पटनाईक आणखी सांगतात की बंगालमध्ये अजूनही वसंत पंचमीला प्रेमाच्या उत्सवाचं रूप आलेलं आहे. अलीकडे ते थोडं थोडं कमी झालेलं आहे, पण आजही वसंत पंचमीला प्रेमाचा दिवस साजरा केला जातात. मित्रांनो, प्रेम ही अशी भरभरून राहणारी गोष्ट आहे. प्रेम ही माणसाला सर्वांग सुंदर करणारी गोष्ट आहे आणि पुरून उरणारी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रेम हे आपण केलं पाहिजे. मित्रांनो, प्रेम केलं पाहिजे, पण प्रेम म्हणजे ही काही बाजारातली गोष्ट नाही आहे. प्रेम म्हणजे ही किराणातून मिळणारा माल नाही आहे. तर प्रेमासाठी समर्पण करावं लागते. प्रेमासाठी जीव समर्पित करावा लागतो. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण, प्रेम म्हणजे आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीवरून हसत हसत आपला जीव ओवाळून टाकणारी उत्कट भावना म्हणजे प्रेम. मित्रांनो, प्रेम हे साधं सुद्धा नसतं. प्रेम म्हणजे काय असतं? तर प्रेम म्हणजे काय असतं हे कुसुमाग्रज सांगतात की प्रेम म्हणजे वनवाहून जाळत जाणं आणि प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम म्हणजे वनवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. मित्रा, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं आणि मातीमध्ये उगून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं. प्रेम हे असं आहे. प्रेम सर्वांग सुंदर आहे. प्रेम नितांत सुंदर आहे आणि प्रेम अजरामर आहे. प्रेम करा आणि अजरामर व्हा. व्हॅलेंटाईन दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.